मान्सूनची तारीख अखेर जाहीर झाली। हवामान विभागाचा अंतिम अंदाज आला। महाराष्ट्रात पावसाळा कोणत्या तारखेला सुरू होणार? हवामान विभागाने जी तारीख सांगितली, जी तारीख पाहून महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलंय। कारण की पावसाळा यावर्षी खूप लवकर सुरू होतोय। ही तारीख जाहीर होताच काही लोकांना आनंद झाला खरा, पण जेव्हा हवामान विभागाने 2 धोक्याचे इशारे दिले तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडलाय। तो धोका आहे 150 वर्षातला सगळ्यात मोठा धोका। तो धोका आहे मेगा एल निनोचा। हवामान विभागाने मान्सूनची तारीख सांगत असतानाच महाराष्ट्रासाठी 2 धोक्याचे इशारे दिले आहेत। पहिला धोका हा उष्णतेचा आहे। पुढील 72 तासात 20 जिल्ह्यामध्ये 50 अंशाच्या वरती तापमान जाणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली। तसेच एका मोठ्या चक्रीवादळाचा धोका देखील समोर आला आहे। गेल्या 150 वर्षातली उच्चांकी उष्णता पुढील 72 तासामध्ये येणार असल्याचा धोका वर्तवण्यात आलाय। 20 जिल्ह्यात 50 अंशाच्या वरती तापमान जाणार असल्याची धोक्याची सूचना देत हवामान विभागाने या वर्षीच्या पावसाळ्याची तारीख आता जाहीर केली आहे। हवामान विभागाने पहिल्यांदाच सगळ्या तारखा फिक्स करून टाकल्या। कोणत्या तारखेला कुठे पावसाळा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस पडणार, कुठे सगळ्यात कमी पाऊस पडणार आणि येणाऱ्या 72 तासात कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सगळ्यात भयानक तापमान राहणार आहे, सगळी सविस्तर माहिती हवामान विभागाने दिली। पहा, हे वर्ष खूप भयानक आहे। 150 वर्षानंतर पहिल्यांदाच मेगा एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाळ्याची तारीख बदलली। पावसाळा खूप लवकर सुरू होते। पहा, लोकांना खोटं वाटत होतं। जेव्हा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज समोर आला तेव्हा त्यात जे सांगितलं होतं ते ऐकून लोकांना पहिला धक्का बसला होता। कारण की प्राथमिक अंदाजामध्ये सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्रात दुष्काळ पडणार आहे आणि त्यातच आता अंतिम अंदाज समोर आला। तो अंतिम अंदाज थोडासा दिलासादायक जरी वाटला तरी त्या अंदाजामध्ये 2 धोके वर्तवण्यात आले। एक असा विचित्र तारीख जाहीर झाली ज्यामुळे सगळ्यात मोठा धोका महाराष्ट्रामध्ये येणार आहे। उष्णतेची तीव्र लाट येत आहे आणि तीच दुपटीने वाढण्याचा धोका वर्तवण्यात आलाय। मान्सूनची तारीख, चक्रीवादळाची तारीख आणि 20 जिल्ह्यामध्ये उष्णतेचा धोका, अशा 3 महत्त्वाच्या बातम्या आता आपण जाणून घेतोय। सगळ्यात आधी आपण माहिती घेणार आहोत मान्सूनची तारीख नेमकं काय आहे, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यांसाठी काय वेगवेगळ्या तारखा समोर आल्या आहेत, हे तर आपण पुढच्या 20 सेकंदात जाणूनच घेणार आहोत। पण त्यानंतर जो मोठा धोका सांगितलाय तो महाभयानक हीट वेव्हचा, उष्णतेच्या लाटेचा। मेगा एल निनोमुळे कोणत्या 20 जिल्ह्यात 50 अंशांपेक्षा जास्त तापमान जाणार आहेत, काय उष्णतेच्या तारखा आलेल्या आहेत, काय काळजी घ्यायला सांगितलेली आहेत, हे सगळ्यात पहिले आपण पाहतोय। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा चक्रीवादळ होय। हवामान विभागाने पावसाळा खूपच लवकर येतोय असं सांगितलंय, पण एक भयानक चक्रीवादळ धोका देणार आहे। त्या चक्रीवादळाची तारीख देखील समोर आली आहे। त्यामुळे चक्रीवादळाची तारीख देखील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यामुळे वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण सगळ्यात महत्त्वाचा जो धोका सांगण्यात आलाय पुढील 72 तासासाठी की 20 जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता लाट येणार, 50 अंशापेक्षा जास्त तापमान जाणार। मग कोणत्या जिल्ह्यांना पुढील 72 तासामध्ये धोका आहे तो पाहतोय। त्यानंतर मान्सूनच्या तारखेची आपण साधारणपणे माहिती घेणार आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याने हवामान विभागाची झोप उडवली ती म्हणजे चक्रीवादळाची तारीख। पावसाळा लवकर येतोय पण चक्रीवादळ दणका देणार। मग अंतिम अंदाज आपण आता जाणून घेतोय। चक्रीवादळाची जी तारीख आहे, उष्णतेची लाट आहे आणि मान्सूनची तारीख, सगळं टप्प्याटप्प्याने आपण पाहत घेतो। आता सगळ्यात आधी पहिला धोक्याचा इशारा दिलाय तो आहे उष्णतेचा धोका, जो भारतावर आता दुपटीनं वाढलाय। कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झालाय। म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं त्यावेळी जमिनी खालून वर जाणारी गरम हवा कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम म्हणतात। हा हीट डोम म्हणजे एका दृष्टीने सगळी गरम हवा एका ठिकाणी जमा होणं असं म्हणतात, ज्यामुळे उष्णता इतकी वाढते की अक्षरशः एखाद्या प्रेशर कुकरमध्ये बसल्यासारखी गंमत होती। पहा, विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अकोला, अमरावती यासारख्या जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 46-47 अंशाच्या पुढे जातोय। त्यामुळेच हवामान विभागाने 5 सूचना दिल्या आहेत। उष्णतेची लाट केवळ ऊन नाही घेऊन येत तर आरोग्याचा धोका ही त्या ठिकाणी घेऊन आली आहे। त्यामुळे उष्णतेची लाट ही कधीपर्यंत असणार, काय तारखा सांगण्यात आल्या, कोणत्या 20 जिल्ह्यात 50 अंशापेक्षा जास्त तापमान जाणार, हे सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय। पहा, हवामान विभागाची बैठक झाली ज्याच्यामध्ये मेगा एल निनो आल्यामुळे मान्सूनची तारीख ही अलीकडे आली, पण सोबत उष्णतेची लाट आणि चक्रीवादळाचा धोका समोर आलाय। मग चक्रीवादळाची तारीख काय, मान्सूनची तारीख काय ठरवली आहे, सगळं डिटेलमध्ये समजून घेतोय। कारण की मान्सूनचा अंतिम अंदाज आलाय
चक्रीवादळाच्या भयानक राक्षसाची तारीख समोर आली. ताशी 120 किलोमीटर प्रति तास वेगानं चक्रीवादळ धडकतंय. चक्रीवादळाची तारीख देखील आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण आता महत्त्वाची बातमी पाहतोय. मान्सूनचा अंदाज, काय तारीख आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय स्थिती राहणार, कुठे दुष्काळ पडणार, अंतिम अंदाज काय आलाय. काही दिवसापूर्वी एक अंदाज आला होता हवामान विभागाचा, तो प्राथमिक होता. कारण की दोन प्रकारचे अंदाज असतात, एक प्राथमिक अंदाज असतो आणि एक अंतिम अंदाज असतो. आणि अंतिम अंदाज आता अखेर आलाय. आता हा अंतिम अंदाज 99% खरा ठरतोय. त्यामुळे मान्सून कधी सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस बरसणार, हे आता ताबडतोब आपण पाहतोय. पहा, भयानक चक्रीवादळाची तारीख आणि उष्णतेची लाट, या तीनही माहित्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आता पहा, हवामान विभागाने हा अंदाज हवेत दिला नाहीये, तर एक मॉडेल आहे ज्याचं नाव एक्सटेंडेड रेंज मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये हवामान विभागाचा अंदाज आलाय, जो अंतिम अंदाज आहे असं बोललं जात आहे. त्या अंदाजामध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण आता तयार व्हायला सुरुवात झाली. हालचाली या समुद्राच्या पृष्ठभागावर होताना दिसून आल्यात. साधारणपणे 30 एप्रिल ते 7 मे दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये काही घडामोडी घडणार आहेत आणि ज्यामुळे मान्सूनची तारीख बदलणार. पहा, यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत आहे. सविस्तर आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन जे धमाकेदार होणार. पहा, मान्सूनचं आगमन धमाकेदार होणार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज. जूनमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होतोय, पण त्याआधी जी तारीख आहे ती चक्रीवादळाची आहे. ती जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महिना आहे जुलै ऑगस्टचा. या 2 महिन्यात पावसाचा जोर जबरदस्त कायम राहील. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस थोडासा लपंडाव खेळण्याची शक्यता. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस देखील आहे, तर तो देखील जबरदस्त असणार आहे असं या मॉडेलने सांगितलंय. तळ कोकणामध्ये मान्सूनची जी चाहूल आहे तर ती मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच लागू शकते. मे महिन्याचा पहिला आठवडा साधारणपणे आपण असं धरूयात की 8 मार्च पर्यंत आहे. दुसरा आठवडा 15 मार्च पासून आहे. तर गृहीत धरा 15 मे नंतर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बदलायला सुरुवात होईल. मान्सून लवकर येणार ही आनंदाची बातमी जरी असली तरी चक्रीवादळ या मान्सूनला अडवणार की याचा वेग वाढणार. कारण की 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं एक चक्रीवादळ येते. मग त्या चक्रीवादळाची तारीख काय? सगळ्यात मोठी भीतीदायक बातमी म्हणजे मुंबईतील समुद्रातील चक्रीवादळाची स्थिती. सॅटेलाइटने घेतलेल्या फोटोनुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 प्रणाली कार्यान्वित होत आहेत. मे महिन्यात म्हणजे साधारणपणे 14 ते 21च्या दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होण्याचा प्राथमिक हवामान तज्ज्ञांच्या मते अंदाज देण्यात आलाय. मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात हे वादळ सक्रिय होणार. विशेषतः 20 मे या तारखेला महाराष्ट्र अत्यंत संवेदनशील असू शकतात. जरी ही सिस्टीम अधिक मजबूत असली तरी किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तासांपर्यंत जाऊ शकतो. याचा थेट परिणाम कोकण, मुंबई लगतच्या भागावर होण्याची शक्यता. हे वादळ मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करू शकतं. अंदमान निकोबार बेटाच्या दिशेने अशाच प्रकारची दुसरी सिस्टम विकसित होत आहे, जी बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व किनारपट्टीला इशारा देत आहे. या चक्रीवादळाचा धोका कोणत्या जिल्ह्याला आहे? यामध्ये कोणत्या कोकण विभागातले जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथे उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता. विदर्भामध्ये उष्णतेची लाट असणार. 29 एप्रिलला विदर्भात पावसाचे थोडेफार संकेत दिले गेले, पण तोपर्यंत सूर्य आग ओकत राहणार. त्यामुळे 48 तास अत्यंत महत्त्वाचे. जनजीवन विस्कळीत होऊ शकतं अशा प्रकारची शक्यता तिथे वर्तवण्यात आली. आता तुमच्या भागात नेमकं काय परिस्थिती आहे? मान्सूनची तारीख ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं? मान्सून हा मेच्या दुसऱ्या आठवड्यात सक्रिय होण्याची बातमी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही विचार आले ते नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.